आज आपण अगदी परफेक्ट असे आंब्याचे मोदक तयार करत आहोत। अंगारक चतुर्थी स्पेशल हे मोदक तयार करत असताना सारण कशा पद्धतीचं असावं जेणेकरून आपले हे मोदक तयार झाल्यानंतर छान तोंडात टाकताच विरघळणारे तयार होतील। परफेक्ट शेप यावा यासाठी सारण खूप जास्त पातळ नको किंवा खूप जास्त कोरडं देखील नको। त्यामुळे परफेक्ट सारण ओळखण्याची एक ट्रिक्स सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। सो हाय, मी कविता। मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशाच भरपूर टिप्स आहेत आणि नवनवीन रेसिपी। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। अंगारक चतुर्थी स्पेशल आज आपण हे आंब्याचे तोंडात टाकताच विरघळणारे मोदक तयार करत आहोत। त्यासाठी या ठिकाणी खोबरं घेतलेलं आहे। खोबऱ्याचा जो पाठीकडील काळा भाग असतो तो सगळा काढून टाकलेला आहे। त्यानंतर स्लाइस करून घेतलेलं हे खोबरं आपण मिक्सरला छान असं वाटून घेतलेलं। जेवढे जास्त बारीक दळता येईल तेवढे जास्त दळून घेतलं। त्यानंतर एक आंबा घेतलेला आहे, छान पिकलेला गोड आंबा घ्यायचा म्हणजे मोदक चवीला छान असे लागतात। हा हापूस आंबा घेतलेला आहे। त्यानंतर या आंब्याचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी तुम्ही हवं तर हा गर काढून घेतल्यानंतर हवं तर तो सेपरेट मिक्सरला फिरवून घेऊ शकता। आता या ठिकाणी जो खोबरा आपण मिक्सरला वाटून घेतलेला आहे त्यामध्येच हा गर टाकणार आहे। त्याचबरोबर आपल्याला साखर देखील या ठिकाणी यामध्येच फिरवून घ्यायची आहे, परंतु या ठिकाणी साखर लगेचच वाटून न घेता नंतर मी ती वाटून घेणार आहे। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खोबरं पाऊण वाटी खोबऱ्याचं किस झालेलं होतं, त्यासाठी 1 वाटी होईल एवढा आंबा घेतलेला आहे। त्यानंतर दूध टाकताना खूप जास्त नाही, पोहे खाण्याचे 3 ते 4 चमचे एवढंच दूध टाकलेलं आहे, कारण रव्याचा वापर करणार आहोत आणि रवा फुलण्यासाठी आपल्याला थोडंसं मिश्रण पातळ असणं गरजेचं आहे त्यामुळे। त्यानंतर कढईमध्ये टाकायचं साजूक तूप, त्यामध्ये साधारणतः पोहे खाण्याचे 2 ते 2.5 चमचे होईल एवढा आपण बारीक रवा टाकलेला आहे। रव्याचा वापर मात्र बारीकच करायचा। 0 नंबरचा जो रवा असतो तोच वापरायचा। साजूक तुपामध्ये एकसारखा हलवत छान असा मंद आचेवर भाजून घ्यायचा। रवा भाजत आहे तोपर्यंत आपण यामध्ये साखर ॲड करणार। साखरेचं प्रमाण मात्र तुमचा आंबा किती गोड आहे त्या अंदाजानुसार तुम्हाला हे प्रमाण कमी अधिक करायचं आहे, परंतु या ठिकाणी मी पोहे खाण्याचे 2 चमचे होईल एवढी साखर घेतलेली आहे। त्यानंतर रवा देखील छान असा भाजून झालेला आहे। जो आंब्याचा पल्प त्याचबरोबर खोबरं आणि साखर हे जे आपण मिक्सरला दळून घेतलेलं आहे ते सर्व मिश्रण आपल्याला यामध्ये टाकायचं। गॅस कुठेही मोठा करायचा नाही, पूर्णपणे मंद आचेवरच आपल्याला ही प्रोसेस करायची। आता या ठिकाणी हे जे खोबरं घेतलेलं होतं ते खूप ओलसर खोबरं नव्हतं, सुकं थोडंसं खोबरं होतं, त्यामुळे त्यामध्ये तेलाचं प्रमाण हे जास्त असतं। त्यामुळे या ठिकाणी साजूक तुपाचं प्रमाण मी थोडंसं कमी वापरलेलं आहे। तुम्ही जर वापरलेलं खोबरं ओलसर खोबरं वापरत असाल, ओला नारळ वापरत असाल तर साजूक तुपाचं प्रमाण मी 2 चमचे घेतलं, त्याऐवजी तुम्ही 3 चमचे घ्यायचं आहे। या ठिकाणी मंद आचेवर छान व्यवस्थित असं हे परतवून घ्यायचं। आता जरी तुम्हाला हे मिश्रण थोडंसं पातळ सैल वाटत असलं तरीही यामध्ये जो रवा आहे तो हलकासा फुलतो आणि त्यामुळे मिश्रण छान असं घट्टसर होतं। आता मिश्रण किती घट्टसर असावं हे ओळखण्याची एक महत्त्वाची सिक्रेट टिप्स तुम्हाला सांगणार आहे। अशा पद्धतीने एकसारखं हलवायचं, छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण गॅस बंद करूया आणि त्यावर झाकण ठेवूया। आता या ठिकाणी झाकण ठेवल्यानंतर 5 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं होतं। 5 मिनिटानंतर आपण मिश्रण चेक करूया। तुम्ही पाहू शकता रवा छान असा गरम मिश्रणामध्ये फुललेला आहे आणि मिश्रण हलकंसं कोरडं झालेलं असं दिसत आहे, परंतु यापेक्षा आणखीन थोडंसं कोरडं आपल्याला हे मिश्रण हवं आहे। त्यासाठी पुन्हा एकदा गॅस चालू केलेला आहे आणि मंद आचेवर 2 मिनिटासाठी छान असं परतवून घेणार। झाकण ठेवून जेव्हा आपण तसंच ठेवून देतो त्यावेळेस या ठिकाणी गॅस चालू ठेवायचा नाही, नाहीतर तळाशी करपू शकतो। त्यामध्ये उलथणी छान अशी उभी करून ठेवायची। छान स्टँडिंग पोझिशनमध्ये राहिली की समजून घ्यायचं आपलं मिश्रण व्यवस्थित असं तयार झालं। या ठिकाणी मोदकासाठीचे हे मिश्रण छान थंड करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण याचे मोदक तयार करणार आहोत। आता या ठिकाणी छान गार्निशिंगसाठी यावर मी बदाम किसून टाकणार आहे। तुम्हाला पिस्त्याचे काप वापरायचे असेल तरी देखील वापरू शकता, किंवा या मोदकामध्ये आतील बाजूने तुम्हाला काजू बदाम ठेवायचं असेल तरी देखील ठेवू शकता, अगदी तुमच्या आवडीवर डिपेंड आहे। खूप छान परफेक्ट असं आपलं सारण तयार झालं आहे। लगेचच आपण मोदक करण्यासाठी घेणार आहोत। अंगारक चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही देखील कोणते मोदक बनवणार आहात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। या रेसिपीच्या शेवटी तुम्हाला उकडीच्या मोदकांची रेसिपी डिटेलमध्ये सविस्तर आणि अगदी परफेक्ट रेसिपी पाहायला मिळणार आहे, त्यामुळे ती रेसिपी पाहायला विसरू नका आणि तुमचा आवडीचा सर्वात मोदकाचा प्रकार कोणता हे मला कमेंट करून नक्कीच सांगा।
त्याचबरोबर उद्या दुपारी 12 वाजता अशीच एक आंब्याची किंवा कैरीची छान एक स्पेशल रेसिपी किंवा थंड पेयाची रेसिपी, या तिन्ही रेसिपीपैकी तुम्हाला कोणती रेसिपी सगळ्यात जास्त पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. खूप छान असे मोदक तयार होतात. साच्यामध्ये परफेक्ट थोडेसे दाबून हे मोदकाचं सारण भरलं की मोदक परफेक्ट असा तयार होतो. या ठिकाणी हा मोदक आपला बनवून तयार झाला आहे. एवढ्या सारणामध्ये आपले 12 किंवा 13 मोदक तयार होणार आहे. त्याचबरोबर तुमचा जर साचा मोठ्या आकाराचा असेल तर 12 किंवा 11 मोदक तयार होतात. हे पहा, अशा पद्धतीने परफेक्ट असा आपला हा आंब्याचा मोदक बनवून तयार झालेला आहे. खूप छान परफेक्ट असा दिसत आहे. आता लगेचच आपण राहिलेले सर्व मोदक तयार करून घेणार आहोत. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर वर्षभर 365 रेसिपीज दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर यावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईबसोबत घंटीचं बटन देखील नक्कीच दाबा. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका. कमेंट बाजूला सरकवून हाईप देखील नक्कीच करा. खूप छान परफेक्ट असे आपले हे आंब्याचे मोदक तयार झाले आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.